नमस्कार. मी योगेश हळदवणेकर. प्रहार जनशक्ती पक्षाकडून प्रभाग 2 मधून मी उभा आहे. आमच्या पक्षाकडून प्रभाग 2 मधून सोनाली केसरकर आणि प्रभाग 8 मधून स्नेहा ठीक असे अजून 2 उमेदवार आहेत. आम्ही रत्नागिरीच्या जे आत्तापर्यंत मुद्दे झाले नाहीत ते मुद्दे घेऊन निवडणुकीमध्ये आलो आहे. गेल्या काही वर्षामध्ये रत्नागिरी भकास झाली, रत्नागिरीचा विकास झाला नाही. रत्नागिरीमध्ये रस्ते, पाणी आणि वीज याच्या पलीकडे विकास असतो हे रत्नागिरीकरांपर्यंत पोचलं नाही किंवा इथल्या राज्यकर्त्यांनी ते करू दिलं नाही. येत्या काळामध्ये रत्नागिरीमध्ये हा विकास व्यवस्थित व्हावा त्यासाठी आपण विजन घेऊन चाललोय. चांगल्या व्यायामशाळा, चांगले दवाखाने, चांगले फुटपाथ, चांगले रस्ते, चांगलं पाणी आणि ह्याच्याबरोबर महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये ज्या लोकांसाठी जनसुविधा देता येतील, म्हणजे दाखले असू देत, छोट्या छोट्या सरकारी कामांमधले गोंधळ जे असतात ते निस्तरणं असू देत, हे सगळं आपण प्रभागामध्येच कसं देता येईल याकडे लक्ष देऊन चाललोय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून आपल्याकडे स्मार्ट सिटीसाठी जो काही निधी येऊन पडला आहे तो निधी अजून वापरला गेला नाही आहे. तो निधी वापरताना पुन्हा हे रस्ते खोदणार, पुन्हा हे पाणी योजना वगैरे ज्या करतील त्याही अशाच करणार, परत हे खड्डे पाडणार, परत त्याच्यावर डांबर टाकणार, परत हे मलिदा लाटणार. तर ह्या गोष्टी सगळ्या निस्तारण्यासाठी आणि याच्यावरती वचक ठेवायसाठी माझ्यासारखा उमेदवार तिथे जाणं गरजेचं आहे. त्यामुळे मी हे निवडणूक लढतोय आणि माझ्यासोबत 2 सहकारी घेऊन जातोय, कारण आपला आवाज हा आतमध्ये घुमला पाहिजे आणि त्यानुसारच तिथे काम चाललं पाहिजे. रत्नागिरीकरांना सगळ्या गोष्टी ह्या वेळेत आणि व्यवस्थित मिळाल्या पाहिजेत, याच्यासाठी हा अजेंडा घेऊन आम्ही चाललोय. तर याच्यासाठी तुम्ही आम्हाला साथ द्याल याची अपेक्षा आहे. धन्यवाद.